नमस्कार, मी प्रज्ञा. न्यूज अनकटच्या प्राइम टाइम बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. सविस्तर वृत्त पाहण्याआधी नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर आरोप करणं चुकीचं, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया. पाकिस्तानचा माज उतरवण्याचं काम भारतीय सैन्यानं केलं, बबनराव लोणीकरांचं मत. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आका कोण या मुद्द्यावरून नितेश राणे आणि वैभव नाईक यांच्यात चांगलीच जुंपली. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. सरन्यायाधीश भूषण गवई कधीच आंबेडकर विचारांचे नव्हते असं सुजात आंबेडकर यांनी वक्तव्य केलं होतं. यावर रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपण कुणाचं तोंड बंद करू शकत नाही, मात्र सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर आरोप करणं चुकीचं असल्याचं रामदास आठवले म्हणाले. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी बरखास्त करावी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पक्षाचं अध्यक्ष व्हावं असं मोठं वक्तव्य आठवले यांनी केले. मला वाटतं की ठीक आहे, कुणाला आरोप काय कुणी करत असतील, पण एका आपल्या समाजाचा एक बौद्ध माणूस ज्यांचे वडील रासू गवई रिपब्लिकन पक्षाचे अनेक वर्ष अध्यक्ष राहिलेले आहे. विधिमंडळामध्ये त्यांचं अत्यंत महत्वाचं काम होतं. ते लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये ते राहिलेले आहे आणि रिपब्लिकन पक्षाच्या चळवळीला वाढवण्यात त्यांच्या वडिलांचा मोठा फार सहभाग आहे. त्यामुळे ते आंबेडकरवादी नाहीत असा आरोप करणं चुकीचं आहे. कुणाला काय तोंड कुणाचं बंद करू शकत नाही आपण. पण मी थायलंडमध्ये होतो आणि मी त्यांच्या खास शपथविधीसाठी मी थायलंडवरून 2 दिवस अगोदर मी आलो आणि दिल्लीच्या त्यांच्या शपथविधीमध्ये मी सहभागी होतो. त्यामुळे ते आंबेडकरवादी नाहीत. भाजपचा काय विषय नाही आहे. ते जज आहेत आणि त्यांनी कुठं भाजपची भूमिका मांडलेली असं अजिबात नाही आहे. त्यामुळे अनाठाई आरोप एखाद्या समाजातला माणूस एवढा मोठा पदावर गेलेला आहे. पाकिस्तानचा माज उतरवण्याचं काम भारतीय सैन्यानं केलंय अशी प्रतिक्रिया भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी दिली आहे. पाकिस्ताननं यापुढे दहशतवादी कारवाया करू नये. जर पाकिस्ताननं आता दहशतवादी कारवाया केल्या तर पाकिस्तान नेस्तनाबूत होईल असं लोणीकर यांनी म्हटलंय. पाकिस्ताननं यापुढे भारताच्या नादी लागू नये. भारताचे शास्त्रज्ञ अब्दुल कलाम यांनी अणुबॉम्ब बनवलेले आहेत. पाकिस्तानच्या चिंधड्या करण्याची ताकद भारतात आहे असंही लोणीकर म्हणलेत. दरम्यान पाकिस्ताननं चूक केल्यास त्यांची त्याला सजा मिळेल असंही लोणीकर यांनी स्पष्ट केलंय. मी सांगितलं की अटलजी पंतप्रधान असताना शास्त्रज्ञ असणारे अब्दुल कलाम, माजी राष्ट्रपती, भारत रत्न अब्दुल कलाम यांनी अणुबॉम्ब बनवलेले आहेत. पाकिस्तानच्या चिंधड्या करण्याची ताकद या भारतामध्ये आहे. ज्या दिवशी अटलजी पंतप्रधान होते, अब्दुल कलाम यांनी अणुबॉम्ब बनवले, त्याच दिवशी भारत हा महासत्ता देश झालेला आहे. आज मोदीजींच्या नेतृत्वात आपल्याकडे एवढी शस्त्र आहेत की एक एक पाकिस्तानचा अतिरेकी मारण्याची ताकद आहे आणि एका दिवसात पाकिस्तानला उद्ध्वस्त करण्याची ताकद आज भारतामध्ये आहे. मात्र आपण होऊन भारत अणुबॉम्ब टाकणार नाही, हल्ला करणार नाही. मात्र पाकिस्ताननं जर घोडचूक केली तर त्यांना त्यांची सजा मिळेल. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आका कोण या मुद्द्यावरून जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे व ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्यात सध्या वादावादी जुंपली आहे. वैभव नाईक यांनी आम्हाला जिल्ह्याचा आका कोण म्हणण्यापेक्षा शिवसैनिकांनी त्यांचा आका वैभव नाईक की विनायक राऊत हे शोधावं अशा प्रकारचा आरोप नितेश राणे यांनी केला होता. त्यावर वैभव नाईक यांनी प्रत्युत्तर दिलंय. गेल्या 6 महिन्यात सत्ताधाऱ्यांनी जिल्ह्यात धुडगूस घातलाय, खंडणी मागितली. या विरोधात आम्ही आवाज उठवतोय. त्यामुळे नितेश राणे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी अशा प्रकारचे आरोप करतायत असा पलटवार वैभव नाईक यांनी केलाय. अहो, सिंधुदुर्गच्या उभाटाचा आका कोण हे पहिलं तर सिंधुदुर्गाच्या शिवसैनिकांनी ठरवावं. विनायक राऊताचा कार्यक्रम हे मुंबईला हे पार्सल आम्ही परत पाठवून देतो हे सांगणे, तेव्हा वैभव नाईक कुठे कुठे कसे कसे बोलत होते ना, याचे पुरावे माझ्याकडे आहेत. म्हणून सिंधुदुर्गाचा किंवा आमच्यावर आका कोण ही शोध मोहीम सुरू करण्या अगोदर ना त्यांच्या उभाटाच्या शिवसैनिकांनी त्यांना वैभव नाईक पाहिजे काय विनायक राऊत पाहिजे हे पहिलं सिद्ध करावं. कारण का 3 आठवड्या अगोदर उद्धव ठाकरे बाहेर जाण्या अगोदर हे वैभव नाईक एक शिष्टमंडळ घेऊन गेलेले उद्धव ठाकरेकडे ही मागणी करायला की विनायक राऊत आम्हाला या जिल्ह्यात नको. सत्ताधाऱ्यांनी गेल्या 6 महिन्यांमध्ये जो काय धुडगूस घातला आहे
भ्रष्टाचाराचा धुरूळ जातलाय, खंडणीचा धुरूळ जातो, याविरुद्ध आम्ही सातत्याने आवाज उठवतोय. म्हणूनच इथले पालकमंत्री याबाबत आपलं लक्ष कुठे दुसरीकडे वळवण्यासाठी अशी स्टेटमेंट देत आहेत. कोल्हापुरातील इचलकरंजीत सुमारे 2.5 किलोमीटर तिरंगा एकता रॅली काढण्यात आली आहे. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैनिकांनी ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरात भव्य तिरंगा एकता रॅली काढण्यात आली आहे. यावेळी भला मोठा तिरंगा ध्वज घेऊन भारत मातेचा जयघोष करत हजारो नागरिकांनी भारतीय जवानांना सलामी दिली आहे. या तिरंगा रॅलीत माजी आमदार प्रकाश आवाडे, आमदार राहुल आवाडे यांच्यासह मोठ्या संख्येनं इचलकरंजीकर सहभागी झालेत. यासह बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. पुण्यात रामराज्य सहकारी बँकेच्या नव्या वास्तूच्या कोनशिलेचा उद्घाटन समारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडलाय. सहकार आणि कायद्यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. सहकार क्षेत्राबद्दल लोकांमध्ये आपलेपणाची भावना रुजवणं गरजेचं आहे. सहकारी बँकांनी लोकाभिमुख व्हायला हवं अशी भावना अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केली आहे. मित्रांनो, खरं तर सहकारी बँकांनी अधिक ग्राहकाभिमुख आणि लोकाभिमुख झालं पाहिजे. स्पर्धा मोठ्या आहे. काही जागतिक बँका, काही देशाच्या पातळीवरच्या बँका, राज्याच्या पातळीवरच्या बँका, जिल्ह्याच्या पातळीवरच्या बँका, सहकारी बँका, अनेक प्रकारचं जाळं तिथं निर्माण झालेलं आहे. आणि त्याच्यामुळं पूर्वीचा काळ आणि आताच्या काळामध्ये आमूलाग्र बदल झाले. सायबर क्राईम खूप वाढलेला आहे. गोव्याची राजधानी पणजी येथील फन कदंबा हॉटेलमध्ये देशातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेक मान्यवरांचा सन्मान करण्यात आलाय. शाल, ट्रॉफी, गौरवपत्र, मेडल व वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड इंग्लंड या संस्थेची स्मरणिका असं या सन्मानाचं स्वरूप होतं. यावेळी माजी पोलीस अधिकारी डॉक्टर विठ्ठल जाधव आणि शांतीदूत परिवाराच्या विद्या जाधव यांनी देखील सन्मानित करण्यात आलंय. जगात भारी आम्ही कोल्हापुरी अशी ओळख असलेल्या कोल्हापूरकरांचा नादच खुळा असं म्हटलं जातं. कारण कोल्हापुरात कधी काय घडेल याचा काही नेम नाही. कोल्हापूर शहरातील खराब रस्त्यांच्या निषेधार्थ नववधू वराच्या लग्नाची वरात चक्क डांबरीकरणाच्या रोड रोलर आणि बॉयलरवरून काढण्यात आली आहे. त्यामुळे कोल्हापुरात काढण्यात आलेल्या या अनोख्या वरातीची चर्चा आता राज्यभरात चांगलीच रंगली आहे. कोल्हापूर शहरातील रस्त्यांसाठी 100 कोटी मंजूर झालेत. मात्र अजूनही शहरात अनेक रस्त्यांची दुरावस्था आहे. त्यामुळे मंगळवार पेठ इथल्या खासबाग मैदान परिसरातील प्रिन्स क्लबच्या वतीनं हा अनोखा उपक्रम राबवण्यात आलाय. मी संकेत जोशी आणि सोनाली नाईक. माझं आज दोघांचं लग्न झालंय. आज आमच्या मित्रमंडळी प्रिन्स क्लब खासबाग आणि माझ्या संकल्पातून कोल्हापुरातले रस्त्याचे काम आहेत
त्याच्यावरती प्रशासनाचं एक लक्ष द्यावं यासाठी आमच्या दोघांनी मिळून वरात काढलेली आहे. आणि कोल्हापूरले रस्ते जरा चांगले व्हावेत त्याच्यासाठी आमच्या मित्रमंडळाने वरात काढली आहे. मी आता जॉबला आहे पुण्यामध्ये. मोस्टली भरपूर जण कोल्हापूर सोडून पुण्यालाच IT पार्कसाठी जातात. IT पार्क कोल्हापूर व्हावा अशी पण इच्छा. आदिवासी विभागानं विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू समजून भूमिका निर्माण केली आहे, तसा कृती आराखडाही तयार केलाय, अशी माहिती आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी दिली आहे. भंडारा येथे माध्यमांशी त्यांनी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. आदिवासी समाजातील महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, त्यांना रोजगार आणि स्वयंरोजगार मिळवण्यासाठी, त्यांना सक्षम करण्यासाठी अतिशय चांगली योजना आदिवासी विभागाच्या माध्यमातून भविष्यात राबविण्यात येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. आदिवासी विभागानं विद्यार्थी केंद्रबिंदू समजून भूमिका निर्माण केलेली आहे, तसा कृती आराखडा तयार केलेला आहे. आणि दुसरं, आदिवासी समाजाच्या महिला त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी, रोजगार आणि स्वरोजगार मिळण्यासाठी, त्यांना सक्षम करण्यासाठी अतिशय चांगली योजना भविष्यात आदिवासी विभागाच्या माध्यमातून राबवणार आहे, अशा प्रकारचा आमचा संकल्प आहे. भारतीय सैनिकांच्या शौर्यार्थ जालन्यात तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय सैन्य दलानं पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केली. भारतीय सैन्याच्या या धाडसी कारवाईबद्दल आज जालना शहरात भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीत जालना शहरातील नागरिक आणि माजी सैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करत पाकिस्तान मुर्दाबाद अशी घोषणाबाजीही करण्यात आली. शहरातील बडी सडक येथील श्रीराम मंदिरात भाजप नेते रावसाहेब दानवे आणि जिल्ह्यातील महायुतीचे सर्व आमदारांच्या हस्ते महाआरती करून या रॅलीचा समारोप करण्यात आलाय. पाकिस्तान आपल्यापुढे तग धरू शकला नाही. त्यांनी अमेरिकेला गुहार लावली आणि तिथल्या राष्ट्राध्यक्षाला मध्यस्थी करायला सांगितलं. आपण बघितलं असं सारं चित्र, त्यावरून हे लक्षात येतं की त्यांची ताकद हे 2 ते 3 दिवसापेक्षा भारताच्या पुढे टाकण्याची नाहीये. आणि त्यामुळे यानंतर भविष्यात सुद्धा पाकिस्तानने भारताच्या नादी लागू नये. पाकिस्तानचा बाप हा भारत हे लक्षात त्यांनी घेतलं पाहिजे. यासह बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. महाराष्ट्राला फार पूर्वीपासून अत्यंत गुणी खेळाडूंचा एक समृद्ध वारसा लाभलेला आहे. आणि हा वारसा पुढे जपत प्रत्येक नवी पिढी आपल्या देशाला नव्या दमाचे नवे खेळाडू अजूनही देते आहे आणि यापुढेही देत राहील. क्रीडा विश्वातील हेच नाविन्य ओळखत आणि ते जपण्याचं उद्दिष्ट घेऊन सादर करतोय क्रीडेच्या जगतात एका नव्या दृष्टिकोनाने डोकावण्यासाठी एक हक्काचं ठिकाण, AJC स्पोर्ट्स. आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहेत, तुम्ही काय वेगळं देणार? तर आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राचं पहिलं संपूर्ण मराठी स्पोर्ट्स चॅनल. मराठी प्रेक्षकांसाठी कबड्डी, फुटबॉल, खो खो, मल्लखांब अशा ग्रामीण तसंच शहरी भागात प्रसिद्ध असणाऱ्या यासारख्या अनेक खेळांचं थेट प्रक्षेपण, तज्ज्ञांचं विश्लेषण आणि स्थानिक खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा इथे पाहायला मिळते. आजपर्यंत आपले खेळ जागतिक स्तरावर पोहोचले नाही, पण आता मात्र ते बदलणे. आम्ही स्थानिक खेळाडूंना मोठ्या संधी देण्याचा संकल्प केला आहे. मराठीमध्ये जगभरातील स्पोर्ट्सचे सर्वोत्कृष्ट कव्हरेज मिळवण्यासाठी AJC स्पोर्ट्सला आजच जॉईन करा. तुम्ही आयोजित करत असलेल्या छोट्या छोट्या स्थानिक, जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांना एक ग्रँड लुक देण्याकडे आमचं लक्ष असेल. रोज पहाटे उठून आपल्या खेळाची प्रॅक्टिस करणारे, ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये पदकं मिळवण्याची स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी भरपूर कष्ट घेणारे असे विविध भागांमधले गुणी खेळाडू हे असतील आमचे हिरो. चला तर मग आपल्या खेळाला आपली ओळख देऊया. विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत. पाहुयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी.
बुलढाण्याच्या मोताळा शहरातील असलेल्या आठवडी बाजारातील श्री किराणा दुकान आणि जयदुर्गा इलेक्ट्रिकल या दोन दुकानांना काल रात्री अचानक भीषण आग लागली। या आगीत दुकानांमध्ये असलेला लाखो रुपयांचा माल जळून खाक झालाय। अग्निशामक दलाकडून शर्थीचे प्रयत्न करूनही आग आटोक्यात आणण्यात आलेली नाही। भविष्यात जर भीषण आग लागली तर यापेक्षाही मोठं नुकसान होऊ शकतं। त्यामुळे मोताळा नगर पंचायतला अग्निशामक यंत्रणा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आता नागरिक करतायत। पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काही दिवसांपूर्वी वाहतूक पोलिसांना वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या डंपरवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते। मात्र नगर रस्त्यावर डंपर भरधाव वेगात जाताना दिसत आहेत। वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केलं जात आहे, मात्र यावर कसलीच कारवाई होत नसल्यानं वाहतूक पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। जर आपण बघितले तर 50 to 60% ऍक्सिडेंट मध्ये हेवी व्हेकल्सची इन्व्हॉल्वमेंट आहे। आपल्याला एकदम म्हणजे ड्रॅकोनियन भूमिका घेऊन ही सगळ्याला बंद करावं लागेल आणि साहेब परिणामकारक कारवाई करा। हे लक्झरी वाले जर बोलतील ना की ते जप्त करणार तर साहेब आम्ही पॅसेंजर कसे सोडणार, जाऊ द्या त्यांना पॅसेंजर घेऊन, परंतु त्याच्या मालिकला बसवा पुढच्या दिवसापासून आणून की ते गाडी सोडून परत यायला पाहिजे आमच्याकडे आणि 6 महिने आमच्याकडे राहते, नंतर तुम्ही येऊन घेऊन जा। आणि तुम्हाला कोणी करत असतील कायदा किंवा तुम्हाला काही दबाव वगैरे टाकत असतील घेऊन या आमच्याकडे, मी त्यांना आमच्या पद्धतीने शिकून टाकू त्यांना। पुण्याच्या बिबवेवाडी परिसरातील पद्मावती नगर येथे मित्राला केलेल्या मारहाणीच्या कारणावरून धारदार शस्त्रासह दहशत माजवणाऱ्या टोळीकडून एक दुचाकी आणि एका रिक्षेचं नुकसान करण्यात आले। यानंतर संतप्त रहिवाशांनी एकत्र येत बिबवेवाडी पोलीस स्टेशन गाठले। या घटनेनंतर बिबवेवाडी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 7 ते 8 आरोपींना अवघ्या 2 तासांत अटक केली आहे। या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वापरलेले धारदार शस्त्र जप्त करण्यात आली आहे। पोलिसांकडून पुढील तपास अद्याप सुरू आहे। सरगम चाळीकडून पळत आली आणि डायरेक्ट गाड्यावरनी ठोके मारीत गेली, वरडत ठोके मारीत वरडत। काय होतं त्यांच्या हातामध्ये? हातेर सुऱ्या। कुठल्या सुऱ्या? लांबके असतात त्या हातेर, कोयते। हा कोयते। त्यांनी मारीत सगळीकडे पळत सांडासापर्यंत गेले, बाथरूमांपर्यंत। गाड्या वगैरे फोडल्या का तुमच्या? गाड्या फोडल्या, रिक्षा फोडला, गाड्या फोडल्या, 2-3 गाड्या फोडल्या, रिक्षा 2-3 फोडल्या। धाराशिवच्या उमरगा शहराजवळील बायपास रोडवर भीषण अपघात झालाय। उमरगा शहराच्या बायपास रस्त्याकडे जात असताना हैदराबादकडे भरधाव वेगाने निघालेल्या आयशर टेम्पोने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली। या अपघातात बहीण भावाचा जागीच मृत्यू झालाय। या अपघाताचा थरकाप उडवणारा व्हिडिओ सध्या समोर आलाय। येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा उत्तम दर्जाच्या आणि विहित दरात उपलब्ध व्हायला पाहिजे। जिल्ह्यात कुठेही बोगस बियाणं, खतांची विक्री, जादा दर, लिंकिंग किंवा साठेबाजी सारखे प्रकार आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करू, असं पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितलंय। यवतमाळमध्ये खरीप हंगामपूर्व तयारीचा त्यांनी आढावा घेतलाय। बैठकीस अनेक विभागाचे अधिकारी अनुपस्थित होते। त्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त करत संबंधितांना नोटीस देऊन खुलासे मागवण्याच्या सूचना केल्या। सविस्तर आढावा घेण्याचा प्रयत्न आम्ही केला आमच्या परिसरात। नोट्स जर असते अजून आम्ही त्याच्यामध्ये सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधींना चांगल्या प्रकारे वेळेवरच दिलं तुम्ही, परंतु आता जे काही चित्र आहे जे आहे ते आहेत, रिक्त आहे। तर माझं मत आहे की तरी 350 कर्मचारी कृषी विभागाकडे आहे। आता आहे त्या परिस्थितीत चांगलं काम आपल्याला कसं करता येईल या दृष्टीनं आपण सर्वजण प्रयत्न करा। आणि आज जे मुद्दा म्हणून गैरहजर असतील त्याच्या संदर्भात आता तुम्ही लक्षात आणून द्या, कलेक्टर साहेब नोंद घेतील। मी सुद्धा आता मलाही जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आज इथं दुःखच झालं की खरीप आढावा बैठकीमध्ये येताना मला असं वाटलं होतं की बैठक सायंकाळपर्यंत चाललं, परंतु तसं काही झालं नाही। अनेक गोष्टी आहेत, दिलेले निर्देश जसं दिलेले आहेत त्याचा पूर्तता झाली पाहिजे आणि त्याचा आढावा मी जिल्हाधिकारी महोदयांना या ठिकाणी सांगणार आहे की आपल्यालाही थोडंसं कठोर होऊन अशा पद्धतीने ही यंत्रणा पळवावं लागेल। या बातमीसह वेळ झाली आहे प्राईम टाइम बुलेटिन मध्ये इथेच थांबण्याची। पाहत राहा न्यूज अनकट।